सोबत उपस्थित चेअरमन साहेब, संजूभाऊ पाटील साहेब, जे अरविंद शाहूराज सर आणि समोर उपस्थित असलेले सर्वच पत्रकार बांधवांचं मी या ठिकाणी स्वागत करतो. 100 दिवसाचा कार्यक्रम हा निवडणुकीचा आपण सर्वांनी मागच्या या 3 महिन्यामध्ये पाहिलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये नगरपालिका, दुसऱ्या टप्प्यामध्ये महानगरपालिका आणि आता हा शेवटच्या टप्प्यामध्ये असलेला जिल्हा परिषद व पंचायत समिती. कोणत्याही निवडणुकीला समोर जात असताना आपण जनतेच्या हितामध्ये चर्चा व्हायला पाहिजे. सर्वसामान्य जनतेसाठी तुम्ही काय करणार आहात हे सांगायला पाहिजे, किंवा ह्या पूर्वीच्या काळामध्ये आपण काय केलं हे देखील सांगायला पाहिजे. आणि जनतेने मतदान कोणत्या विषयाच्या अनुषंगाने करायला पाहिजे हे आपण जनतेला आव्हान करायला. नगरपालिका निवडणुका या आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढल्या. विकासाच्या मुद्द्यावर जनतेने आपल्याला साथ दिली. महानगरपालिकेच्या निवडणुका आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढल्या. काँग्रेस पक्षाने भावना हा मुद्दा त्यांचा राहिला आणि भावनिक विषय करून म्हणजे विकासावर भावना हे वर्चस्व ठरल्या असंही देखील म्हणायला हरकत नाही. आता जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला समोर जात असताना 25 वर्षाचा हा काँग्रेसचा एका बाजूला कारभार आहे आणि 5 वर्षाचा हा आपल्या भारतीय जनता पार्टीचा कारभार आहे. एक एक विषय जर आपण घेतले, जिल्हा परिषदचं काम काय, सर्वात पहिलं हे कोणत्याही नेतृत्वाने कोणत्याही पक्षाने हे सांगण्याचं गरज. उंबरठा उत्पन्न वाढवणं हे कोणत्याही जिल्हा परिषदचं मूळ विषय असतो. मग हे उंबरठा उत्पन्न वाढतंय कसं ग्रामीण भागातलं, तर त्याच्यासाठी लागणाऱ्या जे काही इन्फ्रास्ट्रक्चर असेल, सोयी सुविधा असतील, या केंद्र शासनाच्या माध्यमातून असतील, राज्य शासनाच्या माध्यमातून असतील आणि जिल्ह्याच्या माध्यमातून विविध योजना जर हे ग्रामीण भागापर्यंत जर व्यवस्थित जर आपण पोहोचू शकलो तर निश्चितपणे ग्रामीण भागातलं उंबरठा उत्पन्न वाढणार आहे. मी उदाहरण म्हणून घेतो, शिक्षण प्रणाली, एज्युकेशनवर मोठ्या प्रमाणामध्ये देखील खर्च होतो. हा सर्वात मोठा केंद्रबिंदू जर ग्रामीण भागामध्ये काय असेल तर हा शिक्षण प्रणाली. आणि एज्युकेशनमध्ये काँग्रेस पक्षाचे 25 वर्षाचं आपण उदाहरण घ्या आणि आपल्या 5 वर्षाचं उदाहरण घ्या. सर्वात जास्त भ्रष्टाचार काँग्रेस पक्षाने त्यांच्या काळामध्ये कोणत्या विभागामध्ये जर केला असेल तर हे शिक्षण विभागामध्ये केला. शिक्षण प्रणाली त्यांनी मोडकळीच काढली. तुम्ही शाळेतली पटसंख्या ही कमी होत गेली. ग्रामीण भागातील जिल्हा परिषदच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होत गेली त्यांच्या काळात. त्यांनी त्यांच्या स्वतःच्या संस्था त्या काळामध्ये काँग्रेसच्या नेत्यांनी नेतृत्वाने प्रत्येकाने जिल्हा परिषदच्या काळामध्ये जे लोक जिल्हा परिषदमध्ये काम केले, ज्यांच्या ताब्यामध्ये जिल्हा परिषद होत्या, या सर्वांच्या स्वतःच्या शिक्षण संस्था झाल्या आणि जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्याचं काम त्या काळामध्ये काँग्रेसच्या काळामध्ये झालं. मला आपल्याला आवर्जून सांगायचंय की शिक्षण प्रणाली म्हणजे काय, की तुम्ही चांगलं शिक्षण. मी आपल्याला बोलत असताना एक विषय वापरला की भ्रष्टाचार. तुम्ही म्हणताल काय भ्रष्टाचार केला. इथं बसलेले पत्रकार बांधवांचे अनेक जण हे शिक्षक मित्र आहेत, जे आपले अनेक जणांचे मित्र आहेत, हे जिल्हा परिषदला शिक्षक म्हणून काम करतात. माझ्या म्हणण्यामध्ये जर तथ्य नसेल, आपण ह्या शिक्षकांना एकच प्रश्न विचारा. भारतीय जनता पार्टीचं सरकार येण्याच्या पूर्वी आज शिक्षकांची ओरड काय असते की त्यांना अतिरिक्त काम दिलेलं आहे. पण पूर्वीच्या काळामध्ये काय होतं, शिक्षकांवर सर्वात मोठं अतिरिक्त काम काय होतं, त्यांनी ह्या जे नेतृत्व, जे काँग्रेसचं नेतृत्व, ज्यांची जिल्हा परिषद असतील त्या नेत्याच्या घराच्या चक्रा त्या ठिकाणी मारणं, त्यांचे उंबरठे झिजवणं, बदल्यांसाठी त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात पैसे देणं
आणि आपले पैसे देऊन त्यांनी आपले बदल्या ज्या ज्या सोयीप्रमाणे कसं करून घेता येईल, एक एक बदल्यांचा कोटा, जसं विकासाच्या ह्याचा आम्हाला देत असताना काही रस्ते असतात, काही विकासाचे कामं असतात, जिल्हाभर कोटा असतो, तसं काँग्रेसच्या काळामध्ये शिक्षकांच्या बदल्यांचे कोटे हे त्यावेळेस ठरलं जायचं. पण आपल्या 5 वर्षामध्ये एकाही शिक्षकांनी सांगावं की आम्हाला बदलीसाठी कुणाला जरी पैसे द्यावं लागले किंवा कोणत्या नेत्याच्या घरी जावं लागलं, कुणाच्या उंबरटा झिजवावं लागलं, हे एकाही शिक्षकांनी सांगा. शून्य भ्रष्टाचार आम्ही त्या ठिकाणी कंप्लीट बंद केला आणि ऑनलाईन प्रक्रिया केली आणि ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे त्यांनी जे ऑनलाईन मध्ये त्यांनी जी मागणी करतील त्याप्रमाणे बदल्या असतील, जे काही रिकमेंडेशन असतील, हे आपण केलं. म्हणजे सर्वात पहिलं शिक्षण एज्युकेशन मधल्या जे शिक्षकांचं शोषण होत होतं हे बंद केलं. शिक्षकांना नाही तर पूर्वी त्यांच्या प्रत्येकाच्या डोक्यावर एक टांगती तलवार होती की आता कधी कोण मला उचलून कुठं टाकल, हे त्यांच्यावर भीती होती. हे बंद केलं आणि एज्युकेशनच्या पॅटर्न मध्ये बदल केला. आपल्या 5 वर्षाच्या काळामध्ये माझी आपल्या सर्वांना आवर्जून म्हणणं आहे की महाराष्ट्रातली जिल्हा परिषदच्या शाळेतली पटसंख्या आपण काढा आणि आपल्या भागामध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या आपण काढा. महाराष्ट्रातल्या अनेक जिल्हा परिषद आपल्याला सापडतील, 20% 30%नी त्यांचे जिल्हा परिषदच्या शाळेमधले विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली. एकमेव लातूर जिल्हा असा असणार आहे की ज्याच्यामधली पटसंख्या कमी झाली नाही. उलट विद्यार्थी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये जाण्यामध्ये त्यांना आनंद वाटला. आम्ही एज्युकेशन मधली प्रणाली बदलली. आम्ही हायटेक एज्युकेशन त्या ठिकाणी निर्माण करून दिलं, डिजिटल एज्युकेशन निर्माण करून दिलं. महाराष्ट्रात मध्ये मागच्या 25 वर्षामध्ये काँग्रेस पक्षाची ज्यावेळेस जिल्हा परिषद होती, एज्युकेशनसाठी जास्तीत जास्त वर्षाला 1 कोटी ते 1.5 कोटी रुपये तरतूद करायची. पहिली आपली जिल्हा परिषद आहे महाराष्ट्रातली की ज्यांनी पहिल्या बजेटमध्ये जिल्हा परिषदला रस्ते नाल्यांपेक्षा अधिक एज्युकेशनला तरतूद केली. जवळपास 26 कोटी रुपये हे एज्युकेशनला आपण दिले आणि प्रत्येक ग्रामीण भागातली शाळा ही डिजिटल व्हायला पाहिजे, विद्यार्थ्यांना अधिक शिक्षण मिळायला पाहिजे, हा प्रयत्न आपण केला. त्यामुळे एज्युकेशन हे ग्रामीण भागातलं मजबूत राहायला पाहिजे, ग्रामीण भागातला विद्यार्थी शिकला पाहिजे. पुण्या मुंबई सारखं शिक्षण खेड्यातल्याही विद्यार्थ्याला मिळायला पाहिजे, हा पहिला प्रयत्न आमचा या जिल्हा परिषदच्या माध्यमातून राहिला. आम्ही जे काही बजेटिंग असतील पहिली प्रायोरिटी एज्युकेशनला दिली आणि मी आपल्याला आवर्जून सांगू, सर्वात अधिक नवोदयमध्ये जे विद्यार्थी गेले हे आपल्या भागातले गेले. जिल्हा परिषदच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचे नंबर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लागले आणि आज आपला विद्यार्थी एक चांगलं एज्युकेशन घेऊ शकतो. त्याचा जो पाया आहे, एज्युकेशनचा पाया ग्रामीण भागातला, हा मजबूत आपण त्या ठिकाणी केला. दुसरा जो टप्पा आला तो आरोग्य. माझी आपल्या सर्वांना आवर्जून विनंती आहे, आरोग्याच्या बाबतीमध्ये आपण पहा, आम्ही दुसरं प्राधान्य जर कोणत्या गोष्टीला दिलं असेल जिल्ह्यामध्ये, हे आरोग्यासाठी दिलं. सर्वात अधिक पैसे बजेट तुम्ही ग्रामीण भागातले PSC बघा. आज मी आपल्याला आवर्जून सांगतो, शहरामधला एखादा दवाखाना बघा आणि खेड्यातला एखादा PSC आपण बघा, दोघांमधला फरक त्या ठिकाणी. आज ग्रामीण भागामध्ये चांगल्यातली चांगली आरोग्य सोय सुविधा मिळायला पाहिजे, हा आमचा प्रयत्न राहिला आणि त्याच्यात आपण यशस्वी राहिलो. ह्याच्यातला एक भाग म्हणून मी आपल्याला सांगतो, कोविडच्या काळामध्ये ज्यावेळेस सर्वात मोठी अडचण होती, आपल्या ग्रामीण भागाची आरोग्य प्रणाली ही सर्वात चांगली काम केली. शहरामध्ये आपल्याला ऑक्सिजन बेडची कमतरता होती, पण आम्ही आमच्या 1.5 वर्षाच्या काळामध्ये, जो कोविडचा काळ आपल्याला भेटला, जवळपास 34 ॲम्ब्युलन्स म्हणजे सर्कलनी आहे, रेव्हेन्यू सर्कलनी आहे, आम्ही ॲम्ब्युलन्सची व्यवस्था उभा केली. 900 पेक्षा अधिक बेड, ऑक्सिजन बेड हे ग्रामीण भागामध्ये आपण निर्माण केले. महाराष्ट्रातलं मी आज बोलत असताना जिल्ह्यामध्ये तुलना न करता लातूर जिल्ह्याची महाराष्ट्रातली तुलना करतोय की सर्वात अधिक ऑक्सिजनचे बेड जर कोणत्या भागामध्ये जिल्ह्यामध्ये निर्माण झाले असतील, हे लातूरमध्ये निर्माण झाले. आणि त्याच्यामुळं आरोग्य ही जी एक ताकद सक्षमपणे ग्रामीण भागामध्ये चांगलं आरोग्य राहायला पाहिजे, ह्याची काळजी आपण घेतली. आपल्याला माहिती आहे, एक घटक आहे
आपल्या समाजातला एक सर्वात अडचणीतला घटक म्हणजे हा दिव्यांग आहे. दिव्यांगांचे कधीच कुणी दिव्यांगांच्या प्रश्नाकडे कधी कुणी बघत नाही. देशातलं पहिलं ऑटिझम काय ऑटिझम सेंटर पहिलं ऑटिझम सेंटर हे लातूर जिल्ह्याने. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चर्चा झाली की लातूर जिल्ह्यामध्ये दिव्यांगांसाठी ऑटिझम सेंटर म्हणजे एक अशी जागा की जिथं दिव्यांगांना त्यांच्या जीवनामध्ये त्यांना जे दिव्यांग असतात त्यांच्या जे शरीराला काम करण्यासाठी जे काही मसाज असेल, जे काही त्यांना शिक्षणाचे असेल, शिकवायचं असेल, ह्या सगळ्या गोष्टी तिथं उपलब्ध करून दिल्या. हे दिव्यांगांसाठी उचललेलं एक पाऊल. देशामध्ये गोरखपूर हे उत्तर प्रदेश मधली एक जागा आहे. तिथल्या मुख्यमंत्री महोदयांची ती जागा. त्यांनी दिव्यांगांचा कॅम्प घेतला. त्याच्यामध्ये 13,000 लोकांची संख्या होती. तो 2 जिल्ह्याचा कॅम्प होता. पण आपण लातूर जिल्ह्यामध्ये दिव्यांगांचा कॅम्प घेतला. एकच जिल्ह्याचा कॅम्प होता. त्याच्यामध्ये 9,500 पेक्षा अधिक लोक आले आणि 8,500 लोकांना आपण त्यांना लागणारं जे काही साहित्य असेल, कुणाला कानाची मशीन असेल, कुणाला व्हीलचेअर असतील, कुणाला काठी असेल, कुणाला हाताचं असेल, कुणाला पाय असतील, दिव्यांगांना 8,500 लोकांना दिव्यांगांना लागणारं साहित्य देणारी जिल्ह्यातली एकमेव जिल्हा परिषद म्हणजे लातूर जिल्हा परिषद. राज्यातली एकमेव जिल्हा परिषद ही लातूर जिल्हा परिषद. मग हे एक चांगल्या पद्धतीने समाजातल्या शेवटच्या घटकाला न्याय दिला. जवळपास आपण 3.5 लाखापेक्षा अधिक शौचालय हे माननीय मोदीजींच्या जो स्वच्छ भारत प्रणालीमधून केले. मोठ्या प्रमाणामध्ये घराला आपण नळा म्हणजे पिण्याचं पाणी नळाने देण्याचा हे उपक्रम आपण राबवला. त्याच सोबत रस्ते असतील, गावातले विविध विकास कामं असतील, हे देखील आपण. पण लातूर जिल्ह्याची ओळख काय केली हो ह्या लोकांनी मागच्या काळामध्ये? रेल्वेने पाणी आणणारा जिल्हा ही ओळख त्यांनी निर्माण केली. पण ह्या रेल्वेने आणणाऱ्या जिल्ह्यामध्ये आपण ज्यावेळेस जिल्हा परिषद आपल्याकडे असताना आम्ही छतावरचं पाणी असेल, शेतामधलं जे आपल्या शिवारातलं पाणी असेल, विहिरीच्या आजूबाजूला पाणी असेल, हे प्रत्येक ठिकाणी आम्ही ज्या त्या भागामध्ये मुरवण्याचं काम केलं. आणि वॉटर हार्वेस्टिंगचं काम, वॉटर रिचार्ज, सगळ्या जे काही आपले व्यवस्था असतील, बोर असतील, विहीर असतील, ह्या सर्वांना रिचार्ज करण्याचा उपक्रम घेतला. 6.5 लाखापेक्षा अधिक हाऊस होल्ड घरं त्यांच्या तिथं आपण शोष खड्डे निर्माण केले. आणि ह्या उपक्रमामध्ये लातूर जिल्ह्यामध्ये 5.5 मीटरनी जमिनीतलं पाण्याचं लेव्हल वाढलं. आणि हा देशातला पुरस्कार 2018-19चा जो वॉटर लेव्हल वाढणारा पुरस्कार हा लातूर जिल्हा परिषदेला मिळाला. तो पुरस्कार घेण्यासाठी जी श्रीकांत, विपिन इटनकर आणि मी स्वतः त्या ठिकाणी आम्ही उपस्थित होतो. हा पुरस्कार आपण लातूर यांनी जमिनीतलं पाणी खाली नेलं, पण आमच्या जिल्हा परिषदेने जमिनीचे पाणी स्तर त्या ठिकाणी वाढवलं. आम्ही जलयुग शिवार योजनेच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्र्यांचा इथं प्रवास ठेवला. प्रवासातून जी योजना प्रत्येक शेतकऱ्याला मागल त्याला शेततळं, ही योजना आम्ही त्या माध्यमातून पुढे केली. मी आपल्याला सांगत असताना घरकुलांची योजना असेल, या सर्व योजना काँग्रेसच्या काळामध्ये घरकुल म्हणजे एक काहीतरी मोठी लॉटरी लागल्यासारखं काम होतं. आज आम्ही त्याची एक मेरिट प्रमाणे यादी काढली. राजकीय लोकांचा हस्तक्षेप या सगळ्या प्रणालीमध्ये बंद केला. थेट सरकार ते त्यांच्या खात्यावर पैसे, अशा पद्धतीचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलं. त्याचसोबत जवळपास नव्या नरेगातून 3,500पेक्षा अधिक विहिरी आपण निर्माण केल्या या आपल्या लातूर जिल्ह्यामध्ये. विविध विकास कामाच्या माध्यमातून एज्युकेशन असेल, बालासारखा उपक्रम आपण राबवला. त्यामुळे एज्युकेशन, आरोग्य, त्याच्यानंतर असणारं ग्रामीण भागातले रस्ते असतील, मुख्यमंत्री पंतप्रधान सडक योजनेतून रस्ते असतील, आणि शेतकऱ्यांसाठीच्या लागणाऱ्या ज्या गोष्टी असतील, कृषी विभागाच्या माध्यमातून जे शेतकऱ्यांचं प्रशिक्षण व्हायला पाहिजे. आज जर पाहिलं आपण सोयाबीनचं उत्पन्न वाढवण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कृषी विभागाचा त्या ठिकाणी एक हा वाट आपल्याला लक्षात येतो की कृषी विभागाने त्याच्यामध्ये प्रशिक्षण शेतकऱ्यांना दिलं. आम्ही स्वतः अनेक प्रशिक्षणात राहिलो. उत्पन्न कसं वाढायला पाहिजे, उत्पन्न वाढवण्यासाठीचं आपले
प्रक्रिया काय राहायला पाहिजे, काळाप्रमाणे शेतकरी कसे पुढे चालायला पाहिजे, FPO ची निर्मितीसाठी आपण मदत केली, महिलांसाठी हिरकणीसारखा उपक्रम आपण त्या ठिकाणी चालू केला आणि महिला स्वतः सक्षम होतील, स्वतःच्या हक्काचे बचत गट निर्माण होतील आणि ते बचत गट सक्षम करण्याच्या अनुषंगाने गटांना लाख लाख रुपयेपर्यंत देखील अनुदान देण्याचं काम आपण आपल्या या जिल्हा परिषदच्या काळामध्ये केलं. म्हणजे एकीकडे विद्यार्थी आहेत, महिला आहेत, युवक आहेत, ह्या सर्वांना एकत्रित घेऊ. म्हणजे ह्या सर्व गोष्टी जर ज्या काही केंद्र शासनाच्या योजना, राज्य शासनाच्या योजना, जिल्ह्याच्या योजना आज शेवटच्या माणसापर्यंत कसे पोहोचवता येईल. 25 वर्ष काँग्रेसची जिल्हा परिषद म्हणजे हे व्यक्तिनिष्ठ राहिली आणि 5 वर्ष भारतीय जनता पार्टीची जिल्हा परिषद म्हणजे हे कामाशी निष्ठ राहिली. हे कोणता व्यक्तीशी न जोडता हे सर्वसामान्य जनतेशी जोडण्याचं काम जिल्हा परिषदच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी केलं. आज जिल्हा परिषदच्या निवडणुकीला समोर जात असताना आगामी काळातले जे काही आपल्याला चॅलेंजेस असतील, उदाहरण आज शेतकऱ्यांना त्याच्या शेतापर्यंत जाणारा रस्ता, आपले मुख्यमंत्री देवेंद्रजींनी एक नवी योजना त्या ठिकाणी पानंद रस्त्यांची योजना केली. ह्या आता येणाऱ्या काळामध्ये आमची जिल्हा परिषद आल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतापर्यंत जाणारा रस्ता निर्माण कसा करता येईल हे आमचं लक्ष असणार आहे. समाजातला जो वंचित घटक आहे, ज्या घटकापर्यंत अनेक गोष्टी पोहोचल्या नाहीत, ते योजना आम्ही त्यांच्यापर्यंत कसं पोहोचवता येईल हे देखील आपण पाहणार आहे. त्याच्यामुळं महिला सक्षम करणं, महिलांचे निर्माण झालेले बचत गट सक्षम करणं आणि त्याच सोबत मी आपल्याला आवर्जून आज इथं आपण सांगतो, आमची जिल्हा परिषद आल्यानंतर आम्ही शिक्षकांसाठी आज आपला प्रमुख घटक जर कोणता असेल या जिल्हा परिषदमध्ये तर जिल्हा परिषदेची शाळा आहे. जे काही शिक्षक आहेत त्यांना ज्या अतिरिक्त काम या जिल्हा परिषद मधून त्या ठिकाणी घेतलं जात आहे, जी जिल्हा परिषद निर्माण झाल्यानंतर पहिला ठराव आम्ही घेऊ की अतिरिक्त जे कामं शिक्षकांवर असतील त्यांच्याकडे फक्त शिकवायचंच काम राहायला पाहिजे. ही भूमिका आमची जिल्हा परिषद यापूर्वी निर्णय घेतला होता, पण इथून पुढच्या काळामध्ये ह्याला अंमलबजावणी आम्हाला कशी करता येईल हे देखील आम्ही पाहणार आहे. जे आमचे महिला बचत गट असतील, आमचे जे आशाताई असतील, आशा वर्कर असतील, मदतनीस असतील, यांनी जे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं, यांना देखील आपल्याला अर्थसहाय्य आणि त्यांच्या कौटुंबिक अडचणीमध्ये एक सोशल जे काही सामाजिक त्यांचं दायित्व असतं, त्यांना ज्या काही गोष्टी मिळायला पाहिजेत त्या सगळं देण्याचं काम आपण ह्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून करू.